नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री ठरवतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. झिरवाळ यांच्यावर जास्त बोलणं बावनकुळेंनी टाळलं. अशोक खरातचे रॅकेट चाकणकर चालवत होत्या. रुपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी. अशोक खरात नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसेंचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. यामुळे अनेक नेते खरातकडे जात असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस जास्त दराने विकणाऱ्या भारत गॅस एजन्सी विरोधात ठाकरे गट आक्रमक. दरवाढ थांबवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आणि हा कोर्स ऐच्छिक करावा, विद्यार्थ्यांची मागणी. बीडच्या भगवानगडावरील माऊली मंदिरासाठी 4.25 कोटी रुपयांची देणगी, तर सप्ताहासाठी 1 कोटी रुपये वर्गणी जमा. देणगी रक्कम माहिती होताच मी हबप होणार, पंकजा मुंडेंचं मुश्किल वक्तव्य. धाराशिवच्या शिराढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये वाद. चौकात गावकऱ्यांनी महाराजांचा काल रात्रीच बसवला होता पुतळा. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता इंधनासोबत खतावर. खतांचे दर वाढण्याची शक्यता, यामुळे शेतकऱ्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता. भिवंडीत विक्री केलेल्या खासगी वन जमिनीवर जबरदस्तीने बेकायदेशीरपणे अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर वनविभाग करणार कारवाई. पोलिसांकडूनही दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल. बीडमध्ये कार आणि हायवाची समोरासमोर धडक. भीषण अपघातामुळे कारनं घेतला पेट. पती पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.